लढा दिला होता। कोरेगाव भीमाला अभिवादन करण्यासाठी वानखेडे कुटुंबीय आपल्या सोबत आहेत आणि क्रांतिताई सुद्धा आहेत। क्रांतिताई, तुम्ही जोडीने आज आलात, काय नेमकं भावना आहेत, पहिल्यांदा झालात का? मला असं वाटतं या अख्ख्या सोहळ्याची जी नीव आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ठेवलेली आहे आणि ते आम्हाला पूजनीय आहेत आणि त्यांच्याबद्दल वाटणारा जो आदर आहे त्याची काही सीमाच नाही आहे। त्यामुळे त्यांनी शिकवलेल्या वाटचालीवर चालण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो आणि आजचा हा जो गौरव दिवस आहे किंवा शौर्य सोहळा आहे ज्याला आपण म्हणतो तो साजरा अशासाठी झाला पाहिजे, कारण की प्रत्येक माणसामध्ये कुठे ना कुठेतरी लढाईची जिद्द असते आणि आपल्या स्वतःच्या आतला जो योद्धा आहे त्याला मानवंदनाही झाली पाहिजे अशी प्रेरणा घेऊन आपण ह्यांना अभिवादन आणि नमन केलं पाहिजे, कारण की ह्या सगळ्या वीरांकडून काही ना काहीतरी आपल्याला नेहमीच शिकायला मिळतं आणि हीच भावना मनात घेऊन आज मी अभिवादन करायला आले। नक्कीच प्रेरणा घेऊन तुम्ही जाणार आहात, पण सहकुटुंब तुम्ही आलेला या ठिकाणी, अजून काय नवीन वर्षाचे संकल्प आहेत या ठिकाणी येऊन? नवीन वर्षाची सरांची तर लढाई कायम चालूच असते, पण ह्या सगळ्यातून आज मला असं वाटतंय की कुठे ना कुठेतरी आपण सत्याच्या बाजूने उभे असतो आम्ही नेहमी आणि सत्यासाठी ज्या पण स्टेप्स घ्याव्या लागतात ह्या लढाईत लढण्यासाठी त्या आम्ही कायम घेतच राहू। आणि ऑन अ लाईटर नोट जर सांगायचं झालं तर खूप काम करायचं आहे, खूप छान छान प्रोजेक्ट्स बनवायचे आहेत। माझी फिल्म रेनबो येते आहे, त्याची मी वाट बघते आहे आणि सरांबरोबर छान आयुष्य जगायचं आहे। या निमित्ताने एखादं कडवं घेऊ शकता तुम्ही गाण्यामधून? खरं तर ॲक्टर आहात, पण एखादी भावना या निमित्तानं तुम्ही गाण्यातून जर केली तर राज्यभरातील अनेक न्यूज 18 लोकमतचे प्रेक्षक पाहतील। नाही, पण मला एवढं काही गाता येत नाही, मी एवढंच म्हणेन जय जय महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा, सर्वांसाठी धन्यवाद। तर आपण पाहिलं क्रांतिताईने या ठिकाणी येऊन आता अभिवादन करणार आहेत आणि थेट त्या या ठिकाणी नवीन वर्षाचा एक विचार सुद्धा घेऊन जाणार आहेत। व्हिडिओ स्मिता शिंदे, सर रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, कोरेगाव भीमा।